ओल्या हळदीचं लोणचं, पाव किलो हळद आणि थोडे अद्रक. आंबे हळद किंवा पांढरी हळद मिळाली तर तीही तुम्ही घेऊ शकता. पिवळी हळद आणि पांढरी हळद एकत्र लोणचंही छान लागतं. हळद आणि आलं धुवून घ्यायचं आहे, त्यावरची साल काढून घ्यायची आहे. साल काढून झाल्यावर अजून एकदा धुवून घेऊ. धुवून झाल्यावर रुमालाने कोरडं करून घ्यायचं आहे. त्यानंतर हळद बारीक बारीक कापून घेऊ शकता, पण मी इथे किसूनच घेणार आहे. त्याच्यातलंही मी जाड सेक्शन वापरलेला आहे. किसल्यानंतर जे छोटे तुकडे राहतील ते आपण बाजूला ठेवूया. आता अद्रकही किसून घ्यायचं आहे. अद्रक किसायला मी बारीक सेक्शन वापरलेला आहे. राहिलेली हळद आता सुरीने बारीक कापून घेऊ. इतक्या प्रमाणासाठी 3 लिंबू आपण कापून घेऊ आणि त्यांचा रस आपण त्याच्यात मिक्स करणार आहोत. चवीनुसार आता मीठ आपण टाकणार आहोत. साखर इथं मी टाकलेली आहे, पण ती टोटल ऑप्शनल आहे. आमच्याकडे खूप आंबट आवडत नाही म्हणून मी ॲड केलेली आहे. सगळं मिक्स करून काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू. ऑइल फ्री असल्यामुळे फ्रीजमध्येच ठेवायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आभारी आहे.